आपण शेण घेऊन चाललो आहोत. गेल्या वर्षी आपण ज्या ठिकाणी झाडं लावली होती, पाण्याची सोय केली होती झाडांना, त्या ठिकाणी वनवा लागल्यामुळे झाडं मेली आहेत. एकूण 5 झाडे होती, ते 2 झाडे मेली आहेत. त्यामुळे आपण 2 झाडे घेऊन आलो आहेत आंब्याची. हे बघा, मी गाडी घेऊन आलो आहे पाठीमागे. आई बाबा पुढे गेले आहेत. आपण आता जाऊया खाली आणि झाडे लावूया. तुम्हाला दाखवतो ती झाडे कशी आहेत ती. चला आपण जाऊया खाली. मी आता माझ्या कंपाऊंडमध्ये आलो आहे काजूच्या. हे बघा, हे आंबे झाडे आहेत, मी लावले होते गेल्या वर्षी. बघा, हे किती एक आहे. बघा, एक आहे. बघा, हा मी एक खुंटी केली होती झाडाला. हे बघा, ही बघा, इथे खुंटी केली होती. खुंटी मारली होती. हे बघा, मस्त झाल्यावरती. बघा, हा आंबा होता. तर आपल्याला इकडे आता लागवड करायची आहे. इकडे भेंडी लागवड करायची. भेंडी बघा, पूर्ण गवत झालं आहे कंपाऊंडमध्ये. बघा, हा आहे रत्न झाड, रत्न आंबा. सॉरी, हा आम्रपाली आहे, आम्रपाली. त्या ठिकाणी आपल्याला काकडी लावायची आहे, तर त्याला आपण लावूया. इकडे आपण खड्डा खोदलाय, त्यामध्ये आपण आता शेणखत टाकूया आणून. शेण, तेव्हा तिकडे आपण शेण घेऊन आलो. हा बघा, शेण आहे सुका. हा बघा, आपण शेण घेऊन चाललो आहोत. शेण तिकडे टाकायचं आपण, आणि त्या शेणावरती आपला बी लावायचं आहे काकडीचा. ह्या बघा, ह्या 8 बिया आहेत काकडीच्या, त्या आपण जाऊन लावूया. हे बघा, आपण इथे 8 बे लावले तोटे अजून काकडीच्या. इथे बघूया किती रुजतात त्यातील बिया. ह्या ठिकाणी आपण काला खोपला लावला आहे. तर आता पुढे दुसरीकडे जाऊन चिबूड लावूया. हा जो पाला पाचवला आहे ना झाडांसाठी सुका, तो आपण टाकणार आहोत झाडांच्या बुंदामध्ये. सगळं मी जमा केला इकडे. तर आपण तो जमा करूया आणि टाकूया बघा झाडाच्या बुंद्यामध्ये. बघ, एवढा पातेला जमाला आहे मी. तर आपल्याला तिकडे नेऊन टाकायचं आहे. चला टाकूया.
काय काय तोच घे कोण तू काय आणला कुल्फी घे तू नाही खाली आणा. कसं नाही बोल आता नको मारू इथे जास्त मध्ये ते काय वाचलाय ते दुसरी काही माणूस नाही त्यांना बघायला तिला आता केवळ आता नाही छोटा लागतो तुला आता कसं आहे तुला बोलते मध्ये जास्त तुला कोण बघा ह्याच्यावरती पाला टाकून झालाय कचरा टाकून बघा. त्यावरती आपण हिरवा पाला टाकूया परत हिरवा कुसण्यासाठी. हा बघा आपण असा खड्डा मारला आहे बघा. आता यामध्ये आपण खत टाकणार आहोत, शेण टाकणार आहोत, शेणखत. हा कावचं झाड आहे बघा. असा खड्डा आहे एवढा खाली खोल आहे बघा. आणि ह्यात आपण शेण टाकणार तर ती माती घेणार नाही, आपण अशी ठेवणार आहोत. त्यावरती पालापाचोला गवत हे टाकणार आहोत कुजण्यासाठी. चला आता शेण आणूया आपण. बघा हा पण एक टाकला इथे काही झाड आहे. हा बघा आपण असा पण शेण टाकला शेण बघा. हा चला नाश्ता करायला हा हे बघा हा शेण टाकला आणून आता त्या झाडाजवळ. आता हा आपण असा ठेवणार आहोत, त्यावरती माती घेणार नाही. आणि जो हा साईडचा जो पातेला आहे गवत वगैरे आहे बघा, हा साईड असा गवत आहे तो सुद्धा आपण त्यावर टाकायचं. आणि हा गवत वगैरे कुजला पाहिजे, त्यामुळे काजूला जरा खत जास्त चांगला भेटतो म्हणून बघा. म्हणून हे असं केलं आहे. बघा ही आपली झाडे खाली आहेत. हा त्यामध्ये हे बघा हा खैराचं झाड आहे, खैर लावलं आहे सुद्धा आपण. हे बघा हा इथे एक आहे, बघा हा इथे एक आहे, हा इथे एक आहे बघा. हा काजू होता हे बघा. ह्याला बघा हे बघा असे खत टाकले आपण, शेण टाकले. हे बघा हे आहे लेंडी खत आणि हे बघा हे शेणखत. एवढंच अजून इतकं अजून उरलं आहे. हे बघा हा आपण आधी खत टाकला आहे 8 दिवसापूर्वी. हे बघा असा खत टाकला होता. हा शेण आहे सगळ्या साईडला आणि हा ओपन ठेवला आहे. हे बघा हा काजूचं झाड आहे. फायनली आता आपला इथे सगळा खत घालून झाला आहे. आता आपण जायचं खाली आंबे झाडे लावायला. हे बघा कसं हिरवंगार झालं आहे, हिरवंगार पूर्ण झालं आहे जंगल पूर्ण पावसामुळे. बघा पाऊस पण खूप उठला आहे आता. हे बघा आपण 8 दिवसापूर्वी आपण खत घालतो इकडे झाडांना. हे बघा काजू
हे बघा, हे बघा बाबाने इकडे भेंड्याचं बी लावलं आहे, भेंडीचं बी. हे बघा, हा एक आपला काजू आहे. हे बघा, या ठिकाणी आपण भेंडीचं बी लावलं आहे, भेंडी. बघा, तिकडे बाबा अजून वरती थोडं बियाणं लावतात, भोपळ्याचं, काकडीचं वगैरे. हा आपला मेन गेट आहे. बघा, इथे आपण आज येतो आपल्या कंपाऊंडमध्ये. बाहेर पूर्ण हिरवागार झालं आहे. हा फायनली आपला इथला सगळं काम झालं आहे. हे बघा, इथलं आपलं काम पुरं झालं. आपण सगळं बियाणं लावले आहेत, काजूनं खतसुद्धा घातलं आहे, आंब्यानं खत घातलं आहे. हे बघा, आता आपण हे जे आपण दोन आंबे आणले ते आता आंबे आपण आपल्याला लावायला जायचं आहे खाली दुसरीकडे. हे बघा, आई पातळी साफ करत आहे. बघा, कुजलेली बोलते. चला आपण आता ते झाडं लावायला जायचं. हे बघा, हे बघा पुढे बाबा चाललेत. हे बघा, पाय वाटे चालू आहे. बघा, कशी खाली जायला जंगलातून. व साईडला पण जंगल इकडे. हे बघा, करवंदाची पिकली. जंगलातून रस्ता गेला एकदम वाकडा तिकडा. इकडे हो, एक रस्ता इकडून गेला आहे, एक रस्ता ह्या साईडने गेला आहे. बघा, बाबांकडे आहे तो केशर आंब्याचा आहे, माझ्याकडे आहे तो रत्ना आहे. हो, या साईडला पुरा बनवा लागला होता. बघा, पुरा हिरवा गार झाला इकडे. एकदम शेतं होती पूर्वी. बघा, ते हिरवा गार दिसते एकदम कोकण. बघा, पाऊस चालू झाला आहे थोडा थोडा, झिमझिम झिमझिम. पण तिकडे पोहोचलो होतो आपल्या जागेमध्ये. हा बघा, इकडे पण बनवा लागला होता. इकडे पण साईडला पाणी आहे इकडे. आणि हे बघा, हे आपली झाडं आहेत तिथे. बघा, हे फक्त 2 झाडं फक्त जगली आहेत. हे बघा, हे खालची झाडं सगळी मेली आहेत. बघा, इथली सगळी झाडं सगळी मेली वन्यामुळे. तर आपल्याला आता ह्या ठिकाणी आता आपल्या झाडं लावायची आहेत परत. हे बघा, पाऊस पडला नाही. हे बघा, पाण्याला कसा बघा पाजर सुटले, पाजर. हे बघा, हे बघा, इथे हे पाणी आलं, इथे चालू झालंय. हा बघा, हा इथून पाणी आहे. बघा, हा इथे पाणी येतोय. फायनली आता आमचे आंबे लावून झाले आहेत सर्व. आम्ही तर घरी जातोय. वाजले संध्याकाळचे 4 वाजले संध्याकाळचे. घरी पण बाबांना देव करायचा आहे, त्यामुळे आता मी घरी जातो. आता जातो वरती गाडीजवळ, कारण की मी गाडी घेऊन आलो आहे. पण चावी कुठे माहीत नाही मला, कारण खिशात माझी चावी नाही आहे. तर पहिले जाऊन गाडी चावी कुठे बघायला लागेल. मला तर वाटतं होते गाडीला चावी झाली असेल, तर पहिले बघतो कुठे चावी आहे ती. नाहीतर मला परत तेवढा भाग फिरायला लागेल, कुठे पडली का बघायला लागेल. चला लवकर आपण गाडी जाऊन बघू घ्या आपल्या गाडी चावी लागली आहे काय. चला आता वरती जाऊ आपण. तिकडे आपण स्टार्टिंग केली, तिकडे जाऊया. तिकडे आपला कुलाड वगैरे आहे तिकडे.
टिकाव वगैरे आहे ते घ्यायचं आहे घरी. आपण मग घरी जायचं आहे. चला आता वरती भेटू आपण. बघा किती मस्त वाटतं, शांत वातावरण आहे इकडे एकदम. पक्ष्यांची किलबिलाट चालू आहे एकदम. थेंब पाऊससुद्धा पडतो इकडे. हा रस्ता बघा कसा आहे एकदम जंगलातून. पण आम्ही इकडे नेहमी जातो त्यामुळे आम्हाला कसली भीती वाटत नाही. हे बाबा त्या साईडने आले. आई बाबा जिकडे स्टार्टिंग केली तिकडे आपण आलो आहोत. आता वरच्या कंपाऊंडमध्ये आलो आहोत. बघा इथे आपला वरचा कंपाऊंड आहे. तिकडे जाऊया, सामान घेऊया, नंतर डायरेक्ट गाडी जाऊ आपण चावी बघायला. चला आपण गाडी जाऊन बघूया चावी पहिली आहे की आपली. तोपर्यंत हे बाबा येतात तिकडून खालून. बघा एकदम हिरवं गार वाटतं, एकदम शांत वातावरण आहे इकडे. पक्षी वाटते बघा इकडे. ती बघा आपली गाडीवरती उभी आहे समोर. चावी होत आहे का बघूया आपण. आहे घाबरलो. ही बघा चावी गाडी चावी झाली होती. बघा ह्याला मी घाबरलो खूप. बघ चावी गेली कुठे. चला आता आपण आलो गाडीजवळ. आता आम्ही घरी जातो. भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.